पन्हाळगड महाराजांच्या डोळ्यांतून. प्रस्तावना. साल 1660. आदिलशाही सेनापती सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता. गडाच्या दाराशी हजारो मरणाचे सावट, तर गडाच्या माथ्यावर एका तरुण राजाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा धीरगंभीर निर्णय घेणारा चेहरा. भाग 1. गडाचं काळज. शिवाजी महाराजांचं मनोगत. मी विशाळ गडावरून दूर या पन्हाळगडावर विसावलोय, पण माझं मन मात्र शांत नाही. हे केवळ किल्ला नाही, हे स्वराज्याचं ध्येय बाळगणारं माझं दुसरं हृदय आहे. या गडावर माझ्या लोकांचं स्वप्न फुलतंय, पण आता गडाभोवती अंधार साचतोय. दृश्य. पन्हाळगड. मेघमय सकाळ. शिवाजी महाराज गडाच्या एका उंच बुरुजावर उभे आहेत. खाली सिद्दी जोहरची फौज, धुक्याच्या मागे असंख्य तंबू, तोफांची रांग आणि युद्धाचे बेत. राजे. रंधा उरलाय नाही. गडाला वेढा बसलाय. किल्लेदार पंत अचूक माहिती देतात. शिवाजी महाराज डोळे मिटतात आणि नकाशावर नजर टाकतात. स्वराज्याच्या रचनेतला हा गड हरवला तर फक्त भूमी नव्हे, आत्मा गमावावा लागेल. संयोग चिन्ह, संयोग चिन्ह, संयोग चिन्ह. महाराजांचा आत्मसंवाद. पेक्षा जास्त ही वेळच खरी कसोटीची आहे. हे संकट केवळ शत्रूचं नाही, तर माझ्या ठामपणाचं आहे. माझ्या मावळ्यांवर माझा विश्वास आहे आणि माझ्यावर त्यांचा. आपण गडात अडकलो आहोत, पण मनाने नाही. सुटका हवी आहे, पण पळवाट नव्हे, रणनीतीची वाट.